सोबत बोलली झाली फिसकटली, महायुती सोबत बोलली झाली फिसकटली, त्यांचं कुणासोबतच जमत नाही असं नाही, त्यांचं कुणासोबत जमत नाही आणि त्यांच्याशिवाय आम्हाला गमत नाही. त्यामुळं ठीक आहे, त्यांचा तो विषय आहे. पण इतर ठिकाणी जात नाही तर इकडं असा कधी विषय आला तर मला वाटतं समाजाची मोठी ताकद उभी राहू शकेल. त्याला सोडून ऐक्य करून एकदा आम्ही पाहिलेलं आहे. लोकांना काही ते मान्य होत नाहीये. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना ऐक्य असं वाटतंय. मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐक्य वाटणार नाही आहे. तसं आता ठीक आहे ना, ऐक्याची फक्त चर्चा आहे. आता मी तर ऐक्यासाठी पॉझिटिव्ह बोलतो. बाळासाहेबांना आपण विचारला प्रश्न तर ते अगोदर सांगतात की मला ऐक्यावरून बोलायचं नाही. ऐक्याचा विषय त्यांच्यासाठी आता असं म्हणलं की 14, 19, 24 मध्ये असतील तर आम्ही त्यांना काही घेणार नाही. माझ्या राजीनाम्याचा विषय नाही आहे. उलट एक यासाठी हवं आहे की अजूनही समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे. माझं मंत्रिपद घालवण्यासाठी आणि त्यांनी यावं, नंतर मी विचार करेन. प्रकाश आंबेडकर जर आले तर उलट मी त्यांना मंत्रिपद देण्यासाठी इकडे बोलवतो आणि ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी येत असतील तर मग त्यांना कशाला इकडे बोलवायचं. त्यामुळे आपल्या समाजाला सत्ता मिळावी ही माझी भूमिका आहे. पण ठीक आहे, म्हणजे प्रकाश आंबेडकर एक आमच्यातले ते सिनियर नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, राजकारणात एक्सपर्ट आहेत माझ्यापेक्षाही. आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे. अलायन्स कुठला असेल, कोणासोबत जायचं ते बघू नंतर आपण. पण एक आपली एक महाशक्ती दलितांची उभी राहू शकते. पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी 14 मध्ये, 19 मध्ये, 24 मध्ये लोकसभा अशा सगळ्या निवडणुका ते स्वबळावर लढले. पण अजूनही त्यांना आपला पक्ष रिकॉग्नाइज करता आला नाही इलेक्शन कमिशनकडे. तर आम्ही मागच्या वेळेला एकत्र असताना ज्यावेळेला आम्ही 11 जागा लढलो, मागच्या वेळेला 2096 मध्ये, त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष रेकग्नाइज झाला आणि त्याला उगवता सूर्य सिम्बॉल मिळालं होतं. पण प्रकाश आंबेडकरांना एवढ्या जागा लढूनही ते सिम्बॉल मिळत नाही आहे. त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत तरी अलायन्स करून लढलं पाहिजे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी इकडं येण्याचा विचार करावा. म्हणजे डायरेक्ट जर ते आमच्यासोबत आले, महायुतीसोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. तुम्ही असं म्हणाले की माझं मंत्रिपद घालण्याचा प्रयत्न आहे, काय नाही असं काय नाही. त्याने माझं पत्र घालवावं असं त्यांची भूमिका असं नाही आहे. त्यांनी मला प्रश्न विचारलाय, बाबा जर ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोला म्हणाले मंत्रिपद सोडा, तर उलट मी सांगतो की तुम्ही मंत्रिपद घ्या. म्हणजे सोडण्याच्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं आवश्यक आहे. आणि आपल्या बळावर सत्तेवर पोहोचणं हे अनेक वर्ष ते शक्य नाही आहे. तर बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात पक्ष स्थापन झाला असता आणि ते अजूनही 10-15 वर्ष आपल्यात राहिले असते तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते. कारण बाबासाहेबांनी देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच रिपब्लिकन पक्ष असावा ही भूमिका घेतली होती. आणि राम मनोहर लोहियांना पत्र लिहिलं होतं, एस.एम. जोशी यांच्याशी ते बोलले होते. पण त्यांच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही. तर त्या काळात असं झाला तर पक्ष सत्तेवर आला असता. आता आम्ही एकट्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे, पण एक आमदार निवडून येत नाही, एक खासदार निवडून येत नाही. पण त्यांचे नेहमी गणित चुकत आलेले. महाविकास आघाडी सोबत बोलली झाली फिसकटली, महायुती सोबत बोलली झाली फिसकटली, त्यांचं कुणासोबतच जमत नाही असं नाही. त्यांचं कुणासोबत जमत नाही आणि त्यांच्याशिवाय आम्हाला गमत नाही. त्यामुळं ठीक आहे, त्यांचा तो विषय आहे. पण आता इतर ठिकाणी जात नाही तर इकडं असा कधी विषय आला तर मला वाटतं की समाजाची एक मोठी ताकद उभी राहू शकेल. त्याला सोडून ऐक्य करून एकदा आम्ही पाहिलेलं आहे. लोकांना काही ते मान्य होत नाही आहे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना ऐक्य असं वाटतंय. मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐक्य वाटणार नाही आहे. तसं आता ठीक आहे ना, ऐक्याची फक्त चर्चाच आहे. आता मी तर ऐक्यासाठी पॉझिटिव्ह बोलतो. बाळासाहेबांना आपण विचारला प्रश्न तर ते अगोदर सांगतात की मला ऐक्याबरोबर बोलायचं नाही म्हणून. त्यामुळं ऐक्याचा विषय त्यांच्यासाठी एवढा नाही. तुम्ही आता असं म्हणाले की 14, 19, 24 मध्ये त्यांना रिकग्नेशन मिळालेलं नाही. पण तुमच्या सत्याचं गमक असतं, तुम्ही जिकडे तिथं सत्ता असत.
तुम्ही जिकडे तिकडे सत्ता असते असं तुमचं म्हणणं आहे. हे काहीतरी तुमच्याकडे गमक आहे. तर बाळासाहेबांना काय सांगणार की तुम्ही रिकग्नाइज होण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचा सल्ला काय? माझा सल्ला हे आहे की जर आम्ही दोघे एकत्र आलो, आम्ही आमचा RPI एकत्र आला सगळे, तर आम्हाला जर काय 4-5 जागा 4 जागा 5 जागा मिळू शकतात. जसे आम्हाला मागे 4 जागा मिळाल्या आणि आमचा पक्ष त्याच्या अगोदर रिकग्नाइज झाला होता 96 मध्ये. पण 4 जागा मिळाल्यामुळे अजून आमचं रिकग्नायझेशन टिकलं ते पुढे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन जर कुठल्या पक्षाशी जर कुठल्या आघाडीशी महायुतीचा अलायन्स केला तर आपल्या काही जागा निवडून येऊन पक्ष रिकग्नाइज होऊ शकतो. आता ते अकोल्यामध्ये निवडून येत नाही आहेत, ते असे एकटे उभं राहिले तर खासदार काँग्रेस अलायन्समध्ये, विदाऊट अलायन्समध्ये ते 7-8 वेळेला लढले पण एकदा निवडून आलेले नाही. ते 7-8 वेळेला नसेल पण 6-7 वेळेला तर ते अकोल्यात लढले. चला, थँक्यू. चला.